नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे अजित सीडच्या फार्मवर छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये. तर इथं आपण 3 वर्षापूर्वी अव्होकाडोची रोपं मेक्सिकोतून इम्पोर्ट करून लावलेली होती. हा तुम्ही फार्म बघताय, खूप छान फार्म मॅनेज झालेलं आहे. तुम्ही झाड बघताय, खूप छान कॅनॉपी, लीफ साईज वगैरे खूपच एक्सलंट आहे. आणि हे आहेत देशमुख साहेब, हे इंटरनॅशनल ब्रीडर आहेत, संशोधक आहे. तर त्यांना बरेच नवीन नवीन प्रयोग करून झाडं खूप छान डेव्हलप केलेले आहेत. हे आहेत कपाशी मामा, हे फार्मचे मॅनेजर आणि मुळे साहेबांचे एकदम जवळचे विश्वासू आहेत. त्यांना सुद्धा या झाडाचं खूप चांगल्या पद्धतीनं संगोपन, पाणी, खतं व्यवस्थापन केलेलं आहे. तर आज आपण काही फळं हार्वेस्ट करणार आहे. आज मराठवाड्याच्या वातावरणामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये बरेच लोक काय कन्सल्टंट आहेत तर चुकीचा मेसेज पसरवतात की ह्याश अव्होकाडो ग्रो होऊ शकत नाही, साईज मिळू शकत नाही, सेटिंग होऊ शकत नाही. तर आज आपण फळाची साईज या लोकांना दाखवणार आहे. कारण अव्होकाडो हे फळ आहे, ते हे गोल्डन फळ आहे आणि ते खरोखर क्रांती करणारे भारतामध्ये. आणि मराठवाड्यातला माझा शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी हे फळ खूप चांगल्या पद्धतीत पैसे कमवून देऊ शकतं. त्याच्यामुळे त्याला सक्सेस करणं एक आमच्या पुढे टास्क होती. आणि आज खरोखर आपण स्वतःच रिझल्ट बघा की ते किती छान पद्धतीत सक्सेस झाले. देशमुख साहेब, तुम्ही फळं हे बघितली का? हो पाहिजे. हे बघताय, हे चांगलं आलेलं. हा, हे फळाची साईज बघता, हे हॅश अव्होकाडोचं आहे. साईज खूपच एक्सलंट आलेली आहे मेक्सिकोच्या हे फळाची. इथं आपल्याला मराठवाड्याच्या क्लायमेटला तुम्ही सेंटीमीटर मध्ये मोजलं, किती सेंटीमीटर आहे? 7 सेंटीमीटर आहे. 7 सेंटीमीटरची साईज आपल्याला मिळालेली आहे. तपासे काका, फळ छान आहे का? तुम्हाला काय वाटतंय? आता आपले साहेब रोज किती रुपयाला एक आणतात फळ? 75 रुपयाला एक फळ आणतात. तर हे एकदम परफेक्ट साईज आहे. त्याचा थोडासा येलोइश कलर हा मॅच्युरिटीचे साईन आहे. ते फळ असं परिपक्व झालेलं आहे. तर आज आपण हार्वेस्ट करणार आहोत. तर या साहेब, कवा साहेब तुमच्या हाती एक फळ आपण काढूया जरा. हे फळाचं आज पहिल्या फळाचं कटिंग, आज आपल्याला मराठवाड्यातलं पहिलं अव्होकाडोचं फळ आपण आज कट केलेलं आहे मित्रांनो. तर हे मराठवाड्यातलं पहिलं हॅशचं सुंदर फळ, मेक्सिकोचं फळ मराठवाड्यात आलेलं आहे. तर परफेक्ट फळ आहे. देशमुख साहेब, तुमच्या हस्ते एक दुसरं फळ कट करा. तर हे दुसरं सुद्धा फळ, हे बघा, खूप सुंदर ही फळं अशी आलेली आहेत. मराठवाड्यातली ही पहिली फळं मेक्सिकोची हार्वेस्ट झालेले आहेत. अजित सीड्स, मुळे साहेब, पद्माकर साहेब मुळे यांच्या फार्मवर. आणि येणाऱ्या काळामध्ये हा फार्म एक खूप मोठी क्रांती करणारे आणि शेतकऱ्यांच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देणारे हे अव्होकाडोचं झाड हे खरोखर मराठवाड्यासाठी एक पर्वणी ठरू शकतं. काय वाटतं तुम्हाला देशमुख? नाही, बरोबर आहे. मराठवाड्यासाठी हे नवीन पीक आहे. इकडे बघा, या ठिकाणी येईल अशी आम्हाला सुद्धा फार शाश्वती नव्हती. कारण याचा तांत्रिक अभ्यास केला असता असं लक्षात येतं आहे की या ठिकाणी या पिकासाठी 38 ते 40 डिग्री टेम्परेचर जर झालं तर त्या ठिकाणी झाडावरती विपरीत परिणाम दिसतो. पण या ठिकाणी आम्ही अशा वातावरणामध्ये मागच्या 2 उन्हाळ्यामध्ये हे असे हिरवी शेडनेट आणि पांढरी शेडनेट अशी वरून झाडाला कवर केलेली होती पहिले 2 वर्ष. त्यानंतर हे 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षीसुद्धा आम्ही कवर केली जोपर्यंत झाडं छोटाले आहेत तोपर्यंत. पण त्यानंतर आम्ही जे पाहतोय आज झाडांनी चांगली कॅनोपी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये असे चांगले असे फळं लागलेले आहेत. तर आता सध्या पुढच्या बहाराच्या तयारीनं ही हार्वेस्टिंग झाल्यानंतर प्रूनिंग करायचं काम, झाडाची छटणी करायचं काम यासाठी श्री बाबर साहेब यांना बोलवण्यात आलेलं होतं. आणि त्यांनीसुद्धा मराठवाड्याच्या ठिकाणी सारख्या समशीतोष्ण किंवा उष्ण भाग असलेल्या भागामध्ये सुद्धा अव्होकाडोचे फळं पाहून थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं. कारण हे फळं 3 वर्ष जरी म्हणलेले असले तरी हे फळं आम्हाला 2.5 वर्षामध्ये मिळालेले आहेत काही झाडांना. पण पुढच्या वर्षीपासून आम्ही याचा प्रमुख भार असा धरणार आहोत. तर श्लोकायगुरूने दिलेली खरोखर रोपं चांगली लागली, रोपं चांगली आहेत आणि आमचे मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहिलं. काय अंतर किती असावं, झाडांना सुरुवातीचे खतं काय द्यावे, पाणी किती द्यावं, आणि रोग कीड काय असतात. कीड रोग वगैरे तर फारसे नाही आहेत या झाडावरती. कधी कधी थोडीफार बुरशी येते, पण ते साध्या आपल्या सापसारख्या किंवा मँकोजेबसारख्या औषधांना ती कंट्रोलमध्ये येते. त्यामुळे असा मोठा असा काही झाड खरोखर तसं स्टर्डी झाड आहे, नाजूक नाही, डाळिंबासारखं स्टर्डी आहे, वाढ फास्ट आहे. आता मलाही वाटलं नाही की इतके फास्ट झाडं या ठिकाणी वाढतील, पण या ठिकाणी व झाडांची वाढ ही चांगली दिसत आहे. चला शेतकरी मित्रांनो, खरोखर एक अजित सीडचा फार्म येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक आदर्श हा फार्म बनणार आहे. तर धन्यवाद साहेब. धन्यवाद.